वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्नपत्रिका यापूर्वीच मी चॅनलवर पोस्ट केलेली आहे. आज उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 मार्च 2025 रोजीची, या वर्षीची प्रश्नपत्रिका. इथे दिनांक लिहून घेतली आहे मी, शनिवार दिनांक 1 मार्च 2025. उत्तरपत्रिका कशी सोडवायची ते आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचा हा विषय आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. या प्रश्नपत्रिकेला म्हणजे उत्तरपत्रिका लिहायला 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही उत्तरं चेक करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता 12वीची परीक्षा दिलेली आहे, या विषयाचा पेपर सोडवला, ते उत्तरं चेक करतील. आणि आत्ता जे 11वीला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे. कारण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव केला की विषयाचा खूप अभ्यास होतो आणि अंदाज येतो प्रश्नपत्रिका कशी असेल, कोणते प्रश्न येऊ शकतात हा अंदाज करता येतो. त्यामुळे 11वी आणि 12वी दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, वाचून फॉलो करायच्या. सूचना पहिली दिलेली आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढायच्या. जिथे प्रश्नाच्या उत्तरामध्ये गरज आहे तिथे कोष्टक आणि आकृती काढायचीच. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे गुण दर्शवतात, पूर्ण गुण. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवलेलं आहे. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. जे प्रमुख प्रश्न आहेत, 1, 2, 3, 1 ते 6 प्रश्न नवीन पानावर घ्यायचे आहेत. ही सूचना शेवटची सगळ्याच विषयांना वापरायची की जो प्रमुख प्रश्न असतो नवीन पानावर लिहायचा आहे. चला तर पाहूया 12वी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा आत्ता आपण सोडवणार आहोत. लवकरच पुढचे भाग मी तयार करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. तसंच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कशी लिहायची हे सगळं दिलेलं आहे मी. ते पाहून घ्या एकदा. प्लेलिस्ट पहा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील. चला पाहूया आपण प्रश्न पहिला. आता पहिला प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ आहे, अ ब क ड. तो 20 गुणांचा आहे पहिला प्रश्न. अ ब क ड 5-5 गुणांचे प्रश्न. त्यातला अ प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. त्याला 5 गुण आहेत. 5 पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. क्रमांक 1, आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा आणि पारिभाषिक शब्द आहे त्याला मागणी. क्रमांक 2, मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी. त्याचं उत्तर आहे किंवा पारिभाषिक शब्द मागणी ठेवी. क्रमांक 3, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज त्याला म्हणतात घसारा. क्रमांक 4, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता त्याला म्हणतात एकक लवचिक मागणी. क्रमांक 5, विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक त्याला पारिभाषिक शब्द आहे व्यापार तोल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार तोल. व्यापार तोल लिहिलं तरी चालेल. ब प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करायचा आहे. त्यालाही 5 गुण आहेत. 1, अंतर्गत व्यापाराचा संबंध आहे गृहव्यापार. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधापुढे रिकामी चौकट आहे, अशीच चौकट तुम्ही करायची आणि तिथे उत्तर लिहायचं आहे विदेशी व्यापार किंवा बाह्य व्यापार किंवा परकीय व्यापार किंवा जागतिक व्यापार. कोणताही एक शब्द लिहिला तरी चालेल, सगळे नाही लिहायचे, एक कुठला तरी लिहायचा. 2, भिन्न किंमत त्याचा संबंधाचा रिकामी चौकट दिली आहे. एकच किंमत पूर्ण स्पर्धा. तर इथे उत्तर येणार आहे दुसऱ्याचं मक्तेदारी. भिन्न किंमत, मक्तेदारी, एकच किंमत, पूर्ण स्पर्धा.
क्रमांक 3 रिकामी चौकट आहे आणि पुढे मध्यवर्ती बँक दिलं आहे. SBI व्यापारी बँक आणि रिकाम्या चौकटीमध्ये तिसऱ्या ठिकाणी लिहायचं आहे रिझर्व्ह बँक किंवा RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँक. कुठलाही एक शब्द लिहिला तरी चालेल. RBI लिहिलं तर अतिशय उत्तम होईल शॉर्टमध्ये. 4 उत्पादन पद्धत रिकामी चौकट दिली आहे त्याचा संबंधाचा. उत्पन्न पद्धतीचा संबंध आहे घटक पद्धतीशी. तर चौथ्याचं उत्तर आहे माल साठा पद्धत असं लिहायचं. 5 आर्थिक तेजीचा कालखंड शिल्कीचे अंदाजपत्रक. आर्थिक मंदीचा कालखंड तर कोणता अंदाजपत्रक आहे तर तिथे चौकटीत उत्तर लिहायचं तुटीचे अंदाजपत्रक. यापैकी तुमचे कोणते बरोबर आले कोणते चूक आले ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच क आहे. विसंगत शब्द ओळखायचा आहे. गुण 5 आहेत. म्हणजे शब्दांचा गट दिला आहे त्या गटातनं बसणारा शब्द ओळखायचा. आता पहिला शब्दांचा गट टिकाऊ वस्तूंचा दिलेला आहे. आता त्यात कोणते घटक आहेत? फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र, मासे. तर आता फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र या टिकाऊ वस्तू आहेत पण मासे नाशवंत वस्तू आहे म्हणून विसंगत शब्द आहे पहिल्यातला मासे. 2 खर्च संकल्पना. एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि विक्री खर्च या गटात न बसणारा शब्द विसंगत शब्द आहे विक्री खर्च. 3 कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, ओपेक, स्वामित्वाधिकार, बोधचिन्ह या गटात न बसणारा शब्द आहे ओपेक कारण तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना आहे आणि बाकीचे कायदेशीर मक्तेदारीची उदाहरणं आहेत. क्रमांक 4 आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता आणि गटात न बसणारा शब्द उत्पन्न व रोजगार सिद्धांत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत बाकीचे आहेत पण हा नाही. क्रमांक 5 आहे मागणी नियमाचे अपवाद. गिफेनचा विरोधाभास, प्रतिष्ठेच्या वस्तू, किमतीचा आभास आणि श्रमाचा पुरवठा. आता मागणी नियमाचा अपवाद नाही आहे, श्रमाचा पुरवठा म्हणून हा विसंगत शब्द आहे. कोणते बरोबर आले ते सांगा कमेंटमध्ये. ड प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण आहेत त्याला. 1 सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ. आता नावं पाहूया पर्यायांची. ॲडम स्मिथ, ब के जेम्स, क JB से आणि ड रॅग्नर फ्रिश. आणि याचं अचूक उत्तर आहे ड. पण तुम्ही ड नाही लिहायचं, रॅग्नर फ्रिश असं शब्द लिहायचा. मी ड लिहिलं आहे रॅग्नर फ्रिश. क्रमांक 2 जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार टिंबटिंब असतो. पर्याय अ धनात्मक, ब ऋणात्मक, क प्रथम धनात्मक, नंतर ऋणात्मक, ड 0. आणि याचं अचूक उत्तराचा पर्याय आहे अ म्हणजे धनात्मक असतो असा शब्द तुम्ही लिहायचा आहे. धनात्मक शब्द लिहा. 3 किंमत निर्देशांकाचा उपयोग टिंबटिंब. अ वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी, ब भौगोलिक साधन म्हणून, क हवेच्या दाबाचे मोजमाप करण्यासाठी, ड वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी. आणि उत्तर अचूक आहे अ वस्तूंच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी असं पूर्ण वाक्य लिहायचं. क्रमांक 4 विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या टिंबटिंब. अ अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात, ब उद्योग, कृषी व इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात, क नाणे बाजाराचे नियमन करतात, ड भांडवल बाजाराचे नियमन करतात. आणि अचूक उत्तर आहे ब म्हणजेच पूर्ण वाक्य लिहायचं उद्योग, कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. 5 सरकारचे अनिवार्य म्हणजे सक्तीचे कार्य टिंबटिंब. अ शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, ब निवृत्ती वेतनाची तरतूद, क अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे, ड कल्याणकारी योजनांची तरतूद. आणि अचूक उत्तर आहे क म्हणजे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे असं पूर्ण लिहायचं तुम्ही. प्रश्न क्रमांक 2 आता दुसऱ्यामध्ये पण अ आणि ब आहेत. त्यातला अ प्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 त्याला 6 गुण आहे. अ प्रश्नाला 6 गुण, ब प्रश्नाला 6 गुण. आणि प्रश्न आहे की संकल्पना ओळखायची त्याचं स्पष्टीकरण करायचं. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा कारण लिहिण्यासाठी 2रा गुण असं 3 सोडवायच्या आहेत. 5 पैकी संकल्पना म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1 अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3,000 रुपये मिळतात. प्रति खुर्ची त्याला 200 रुपयाची प्राप्ती होते. 2 राजारामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले. त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला.
3. राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. 4. अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध, साखर व चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली. 5. सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. आता आपण संकल्पना स्पष्ट करू आणि त्याचं कारणही पाहूया. क्रमांक 1. अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3,000 रुपये मिळतात. प्रति खुर्ची त्याला 200 रुपयांची प्राप्ती होते. उत्तर पाहू आपण. उत्तर. संकल्पना आहे सरासरी प्राप्ती. संकल्पनेचे स्पष्टीकरण. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. 2. राजारामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले. त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला. याचं उत्तर आहे संकल्पना स्वयं उपभोग. संकल्पनेचे स्पष्टीकरण. स्वयं उपभोग म्हणजे आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवा वापरणे. एकूण उत्पादनापैकी काही भाग वैयक्तिक वापरासाठी राखून ठेवणे म्हणजे स्वयं उपभोग. क्रमांक 3. राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. उत्तर. संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र घटकाचा अभ्यास. संकल्पनेचे स्पष्टीकरण. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. 4. अमरने आपली चहाची गरज भागविण्यासाठी दूध, साखर व चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली. उत्तर. संकल्पना आहे संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी. स्पष्टीकरण. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा अधिक वस्तूंची एकत्रितरित्या मागणी केली जाते. त्या मागणीला संयुक्त मागणी म्हणतात. पूरक वस्तूंना संयुक्त मागणी असते. 5. सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. उत्तर आहे संकल्पना उपयोगिता. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. प्रश्न दुसऱ्यातला ब आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 फरक सोडवायचे. 6 गुण म्हणजे 1 फरक लिहिला तर 2 गुण. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. 3. संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. 4. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. 5. पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. आपण फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1. एका भागात लिहायचं सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसऱ्या भागामध्ये स्थूल अर्थशास्त्र आणि पहिला फरकाचा मुद्दा अर्थ लिहायचा. याला 1 गुण मिळेल. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कार्ल शापिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचा व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूंच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत यांचा समावेश होतो. दुसरा फरक लिहायचा आहे संपूर्ण लवचिक मागणी एका भागात, दुसऱ्या भागात संपूर्ण अलवचिक मागणी. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ लिहायचा. वस्तूच्या किमतीत अल्पशा शेकडा बदलामुळे किंवा वस्तूच्या किमतीत कोणताही बदल न होताही वस्तूच्या मागणीत अनंत बदल होत असेल तर अशा मागणीस संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊनही वस्तूच्या मागणीत कोणताही शेकडा बदल होत नसेल तर अशा मागणीस संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे लवचिकतेचे मूल्य. संपूर्ण लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य अनंत असते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे अनंतचं चिन्ह. संपूर्ण अलवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य 0 असते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 0. हे सूत्र लिहायचं. फरक तिसरा आहे एका भागात संख्यात्मक निर्देशांक आणि दुसऱ्या भागात मूल्य निर्देशांक. अशा पद्धतीने लिहिले तरी चालेल. उत्तर पाहू. संख्यात्मक निर्देशांकाचा अर्थ चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या परिमाणांची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या परिमाणाची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक होय. 2. संख्यात्मक निर्देशांक मोजण्याचे सूत्र पुढील प्रमाणे आहे. सूत्र आहे Q01 बरोबर समेशन Q1 छेद समेशन P0 गुणिले 100. हे सूत्र पाठ करून लिहा. आणि दुसऱ्या भागात लिहायचं आहे मूल्य निर्देशांकाचा अर्थ.
चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या मूल्यांची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या मूल्यांची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे मूल्य निर्देशांक होय. 2. मूल्य निर्देशांक मोजण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. V01 म्हणजे व्हॅल्यू 01 समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q0 गुणिले 100. चौथा फरक आहे एका भागात अंतर्गत कर्ज, दुसऱ्या भागात बाह्य कर्ज. अर्थ लिहायचा प्रथम. देशांतर्गत आर्थिक स्रोतातून शासनाद्वारे उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय. देशाबाहेरील आर्थिक स्रोतातून शासनाद्वारे उभारले जाणारे कर्ज म्हणजे बाह्य कर्ज होय. फरकाचा दुसरा मुद्दा व्यवस्थापनाचे स्वरूप. अंतर्गत कर्जाच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया तुलनेने कमी गुंतागुंतीची असते. बाह्य कर्जाच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया तुलनेने अधिक गुंतागुंतीची असते. आणि 5वा फरक आहे पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. अर्थ लिहायचा प्रथम. इतर घटक स्थिर असताना वस्तूच्या किमती जास्त झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा जास्त होणे म्हणजे पुरवठ्याचा विस्तार होय. किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा जास्त होणे म्हणजे पुरवठ्यातील वाढ होय. फरकाचा दुसरा मुद्दा समतोल बिंदू. पुरवठ्याच्या विस्तारात किंमत व पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा त्याच पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे खालून वर सरकतो. पुरवठ्याच्या वाढीत किंमत व पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा नवीन पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे पुढे विस्थापित होतो. अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. पुढील भागात तिसरा आणि चौथा प्रश्न आपण लवकरच सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलची एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.